मैदानामध्ये उतरलेत. क्रिकेटचा महासंग्राम HPL 2025 सीझन 1 आपण पाहतोय. आणि व्हीआयपी कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना देखील विनंती आहे, आपण देखील थोडं सहकार्य करा. दादा भोसले हे नाव लक्षात राहील. आज बॅटिंग बॉलिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण समोर जर आपण पाहिलं तर जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी, गाव वारेटचा हा खेळाडू, वारेटचा सुपरस्टार प्रथमेश ठाकरे मैदानामध्ये आहे. हा खेळाडू या नावाची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा ब्रँड आता मात्र मैदानामध्ये आलाय. क्रिकेटचा महासंग्राम, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, पहिलं षटक हाताळण्यासाठी दादा भोसले, बापदेव रियांश वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध गिरगाव बॉईज. मोठी मॅच मैदानामध्ये रंगते. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. पहिला बॉल, पॉवर प्ले. प्रथमेश ठाकरे पहिला बॉल खेळत असताना स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, सोडून दिलाय बॉल. शेवटच्या क्षणाला व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. ज्या क्रिकेटने तुम्हाला सगळ्यांना वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये रंगतोय. व्यासपीठावर आपण पाहतोय माननीय श्री आकाजी चाबुस्कर साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत श्री ललितजी माधव साहेब, त्याचप्रमाणे श्री जितेंद्रजी बोहीर साहेब, श्री विनयजी बोजने साहेब, त्याचप्रमाणे श्री प्रथमेश वाईरकर, युवासेना कुलाबा विधानसभा समन्वयक, आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर विशेष सहकारी या संपूर्ण स्पर्धेमध्ये गंधराज 11 खेतवाडी आणि बापदेव क्रिकेट क्लब कोईवाडी यांचं देखील विशेष सहकार्य लाभले जातोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पुढचा बॉल, बिग हिट. बॉल हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. अगदी सोपा झेल, मोठी विकेट, मोठा मासा गळ्याला लागलाय आणि विकेट आली आहे. प्रथमेश ठाकरे आउट. मोठी विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय प्रथमेश ठाकरे. प्रसादने हा झेल पकडला आणि म्हणूनच की काय प्रथमेश ठाकरे आउट. दादा भोसले ठरतो हिरो या मॅच मध्ये. साईराज माने नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. प्रथमेश ठाकरेची मोठी विकेट आल्यानंतर नवीन बॅटर साईराज माने बॅटिंगसाठी येत असताना गोलंदाजीसाठी दादासाहेब भोसले. पुढचा बॉल ड्राईव्ह केला, हवेमध्ये, बॉलच्या खाली फिल्डर. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच ऑफ फुलातून. इनक्रेडिबल एफर्ट्स दाखवलेत या खेळाडूने. खेळाडूचं नाव आहे मिथेश. बॉलच्या खाली झेल पकडलाय, विकेट आली आहे. साईराज माने आउट. आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॉल हवेमध्ये होता, हवेतच राहिला. अगदी सूर मारलाय. पिकनिकला गेल्यावर आपण पाहिलं तर स्विमिंग पूल मध्ये सूर मारतो ना, त्याचप्रमाणे सूर मारला आणि झेल पकडलाय आणि विकेट आली आहे मोठी. फलंदाज माघारी परतलाय. साईराज आउट. आता नवीन बॅटर मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळेल. आता मॅच ऑन झाली आहे. दादाने हाच केला होता वादा आणि आज दादा आता ठरतोय हिरो. ऍक्शन रिप्ले, हे सेलिब्रेशन पाहतोय झेल पकडल्यानंतर. हे पाहावंच लागेल आपल्याला. बघतच राहा, पाहतच राहा. ही स्पर्धा हिंद हृदय सम्राट चषक 2025 नवीन बॅटर मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. समीर मोरे हॅट्रिक बॉल. दादा भोसलेसाठी हॅट्रिकची सुवर्ण संधी. दादा या नावाची चर्चा होईल या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये थोडेसे महागडे ठरले होते, या मॅच मध्ये कमबॅक केले या दादाने. हाच खेळाडू. हॅट्रिक बॉल. बॉल हवेमध्ये आहे, हवेमधला बॉल. फिल्डर धावतोय, पळतोय, वन बाउंड. चेंडू निघून जाईल का सीमारेषा पलीकडे? येस, आलाय चौकार. हा चांगला फटका.
हॅट्रिक बॉलवर चौकार आला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हॅट्रिकचा बॉल होता, मोठा फटका खेळला जरूर, बॉल हवेमध्ये होता, खूप वेळ हवेतच राहिला, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि तोपर्यंत वन बाउन्स बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 5. 2 गडी बाद. मने जिंकून घेत असताना यावेळेला पाहायला मिळतात लो फुल टॉस बॉल होता, बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक झाली आहे. बॅकअप दिला जाईल का पाहायचंय, तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक आलाय चौकार. दोन चौकार आलेत, धावा झाल्या धावफलकावरती 9-2 गडी माघारी परतलेत. क्रिकेटचा महासंग्राम. दादा भोसले पुढचा बॉल बिगिट, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. तिसरा दर्जेदार स्ट्रोक बॅट मधून येतोय आणि आला हा षटकार. समीर मोरे बॅटिंग करण्यासाठी आला. 2 चौकार 1 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत. प्रथमेश ठाकरे आउट झाला, साईराज आउट झाल्याने आता मात्र मैदानामध्ये समीर मोरे. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग शॉट, क्षेत्ररक्षक तैनात आहेत शॉट कव्हर मध्ये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आहे. 1च धाव मिळेल. म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 16-2 गडी माघारी परतलेत. डीजे खेळ आता समाप्त झालाय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय हा समालोचन कक्ष. खूप सारी मेहनत घेतात आमच्या समवेत रवींद्रजी पाटील, आमच्या समवेत जुळलेत गुणलेखक म्हणून. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक 2025. तुम्हा सगळ्यांना ज्या क्रिकेटने वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ रंगतोय मैदानामध्ये. प्रथमेश ठाकरेची विकेट, साईरजची विकेट आणि तदनंतर मात्र मैदानामध्ये आलाय सागर मोरे. बॅट बोलली आहे पहिल्याच षटकामध्ये. 16 धावा त्याने ठोकल्या पहिल्याच षटकामध्ये. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याने ठोकला या मॅच मध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 मितेश. स्ट्रायकिंग एंडला समीर मोरे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर आहे करण मालुसरे. पहिला बॉल स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, ड्राईव्ह केल्या हलक्या हाताने, ढकलल्या बॉलला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले, बॉल त्यांनी अडवलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धावफलकावरती 17-17. सुशांत मोरे यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आलेलं आहे. फलंदाज करण मालुसरे याच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक करण यांना दिलं जाईल. हा खेळाडू करण मालुसरे एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड खेळाडू, टॅलेंटेड बॅटर, मैदानामध्ये लेफ्ट हँडर बॅटर. मोठमोठ्या स्पर्धे या खेळाडूने गाजवल्यात. आज बॅटिंग करायची आहे आपल्या संघासाठी. पुढचा बॉल सोडून दिलाय, वेल लेफ्ट केलाय बॉल. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 18. 2 गडी माघारी परतलेत. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. आज आपण आवाज ऐकतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. आमचे गुरुवर्य चंद्रकांत शेट्टी सरांचा देखील आपण आवाज ऐकला. त्याचप्रमाणे स्वप्नीलजी पवार आमच्या समवेत जुडलेत. थेट पेनवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आमच्या समवेत जुडलेत. आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धावाली, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. हा समालोचन कक्ष, खूप सारी मेहनत. प्रोलिंग स्पोर्ट्स सर्वच क्रिकेटच्या चाहत्यांना विनंती आहे, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण येत्या काही काळामध्येच या चॅनलवरती आपण क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला येतात या चॅनलच्या माध्यमातून.
विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम. नेक्स्ट बॉल उडवलाय, बिग हिट, बॉल निघून जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय हा दर्जेदार, धमाकेदार, रुबाबदार HPL षटकार. पहिला षटकार आलाय आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील जिंकलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक आहे. सुशांतजी मोरे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. पहिला षटकार आलाय करण मालुसरेच्या बॅट मधून. धावा झाल्या धावफलकावरती 25. 2 गडी माघारी परतलेत. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आणखीन एक बिग हिट, बॉल हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली फिल्डर, आत्ता फटका फसलाय, करण मालुसरे आउट. धन्यवाद डीजे. ओमकारने हा झेल पकडलाय. ओमकार जामसूतकर त्या ठिकाणी तैनात होते, त्यांनी पकडलेला झेल आणि म्हणूनच की काय संपुष्टात आलाय करण मालुसरेचा खेळ. मोठी विकेट आली आहे. एक षटकार जरूर त्याने ठोकला. चांगली बॅटिंग करतोय समीर मोरे. 5 बॉल मध्ये वैयक्तिक 16 धावांवरती तो फलंदाजी करतोय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. अयूब शेख काय बॅटिंग केली, फुलातून कामगिरी, ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये वैयक्तिक 48 धावा नाबाद त्याने ठोकल्या आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला अयूबने. दुपारच्या सत्रामध्ये केतन मात्रे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. गणराज 11 खेतवाडी. सिद्धेश आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये येत असताना. सिद्धेश धनावडे बॅटिंग साठी येत आहेत. हो, यावेळेला ड्राईव्ह केल्या हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह. बॉल पर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. सीम पॅकर डोंगरी हा संघ देखील ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाला मागील मॅच मध्ये. ओंकार देवीदास देसाई आयकॉन खेळाडू. जुगनू यांचा हा संघ. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस. यावेळेला काय घडतंय मैदानामध्ये. यष्टी रक्षक आणि आता नॉट आउट पंच मात्र घोषित करतायत आणि हा डॉट बॉल जरूर येईल. धावा झाल्या धावफलकावरती 26. 3 गडी माघारी परतलेत. चांगली मॅच रंगेल कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघांकडे मोठमोठे खेळाडू आहेत. दोन्ही संघांकडे 2 मोठे आयकॉन आहेत. दादासाहेब भोसले एका बाजूला, त्यांच्या विरुद्ध प्रथमेश ठाकरे आपण पाहतोय आणि दादासाहेब भोसलेनेच प्रथमेश ठाकरेची विकेट घेतली आहे या मॅच मध्ये. ही विशेष बाब होत राहील. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉल त्यांनी अडवलाय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. धावसंख्या आता इकडे पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 आणि 3 गडी माघारी परतलेत. डीजे तर 27 धावा धावफलकावरती झाल्या. समीर मोरे आणि त्याच्या समवेत सिद्धेश बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. समीर मोरे वैयक्तिक 7 बॉल मध्ये 17 धावांवर फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देतोय नवीन फलंदाज सिद्धेश. आता नवीन गोलंदाजीसाठी ओमकार स्वतः कर्णधार देखील आहे या संघाचा. कॅप्टन ओमकार गोलंदाजीसाठी येत असताना सिक्सर सुप्रीमो हे बॉल आपण पाहतोय. विशेष डिझाईन केलेले बॉल आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. एका बाजूला सिक्सर सुप्रीमो हा लोगो आणि या स्पर्धेचा लोगो त्याच्या बॅक साईडला HPL 2025
असे विशेष डिझाईन केलेले बॉल आपण पाहतोय. सिक्सर सुप्रीमोनी आहे पहा. दर्दी प्रेक्षक अगदी गर्दी करतायत. कडाक्याचं ऊन त्याच्यामध्ये हा क्रिकेटचा आनंद घेत असताना सर्व दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. क्रॅकिंग ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक्स्ट्रा कव्हरला तोपर्यंत धाव घेतली जाईल एक. प्रेक्षक देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक ऑनलाईन आमच्या समवेत जुळले आहेत. या सर्वच दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची मांदियाळी या संपूर्ण मैदानामध्ये पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज समोर फटका. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. हँडसम ह्यूज बिगी 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 सिक्सर. षटकार त्याच्या बॅट मधून 34 धाव फलकावरती झाले. 34 ऑन बोर्ड. माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी HPL 2025 सीझन 1. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहेत पॉइंटला. बॉल त्यांनी अडवलाय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. त्याचप्रमाणे श्री आकाशजी चाबुकस्वार साहेब शाखा प्रमुख 217, श्री ललितजी माधव साहेब शाखा प्रमुख 218, श्री जितेंद्रजी बोहीर साहेब शाखा प्रमुख 223, श्री विनयजी भोजने साहेब शाखा समन्वयक 205 आणि त्याचप्रमाणे श्री प्रथमेश वाईरकर युवा सेना कुलाबा विधानसभा समन्वयक. खूप सारी मेहनत या सर्वच आयोजन समितीने घेतली आहे आणि त्यांना साथ लाभली आहे ती म्हणजे गंधराज 11 खेतवाडी आणि बापदेव क्रिकेट क्लब कोईवाडी यांचं देखील हे भव्य दिव्य आयोजन. डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन आपण पाहतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 36 धाव फलकावरती झालेत. ओमकार जामसुतकर गोलंदाजीसाठी हा कर्णधार आहे, कॅप्टन आहे या संघाचा. गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय. चांगला बॉल आहे. बॉल चांगला होता. क्षेत्ररक्षक दादा भोसले धावतोय पळतोय. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. वन बाउन्स येतोय चौकार. चौकार आलाय. फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधून षटकार आणि चौकार याच षटकामध्ये ठोकलाय या सिद्धेशने. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच बॅटने. आता दादासाहेब चूक करणार नाहीयेत. एक धाव मिळेल. धाव संख्या आता एकने पुढे सरकली आहे. जाऊन पोचली आहे धाव फलकावरती टीमची 41-41. म्हणजेच 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 41 धाव फलकावरती झाल्यात आणि 3 गडी माघारी परतलेत. या चषकावरती कोणता संघ सुवर्ण अक्षरात आपल्या संघाचं नाव करणार हे पाहण्यासाठी हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. आता पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 प्रसाद पाटील. पहिला बॉल स्लोअर वन पिक केलाय. पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. आलाय हा सिद्धेशच्या बॅट मधून आणखीन एक HPL षटकार. धन्यवाद डीजे. प्रथम साईराज माघारी परतला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर करण देखील माघारी परतले. पण या 2 फलंदाजांनी डाव सांभाळले आपल्या संघासाठी. लो फुल टॉस. पुन्हा एकदा मोठा फटका. वन बाउंड. चेंडू निघून जाईल का पाहायचंय. क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 49 धावा. 49 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम. 49 धावा धाव फलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतल्यात. 7 बॉल मध्ये 21 धावांवर फलंदाजी करतोय सिद्धेश.
पुढचा बॉल सोडून दिलाय. हा बॉल आता मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, कारण खूपच शफल झाले होते फलंदाज सिद्धेश आणि म्हणूनच की हा डॉट बॉल पंच घोषित करतात. स्ट्रेट अंपायर आपण पाहतोय विजयजी केनी आणि हा भगवा अगदी डोलाने फडकतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून शिवसेना. ज्यावेळेला देखील पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. आता एक धाव पूर्ण केली जाते. लेग बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 50 या आकड्यावर. 50 धावांचा आकडा पूर्ण देखील केलाय टीमने. गिरगाव बॉईजचा संघ, प्रथमेश ठाकरे या संघाचा आयकॉन खेळाडू मंदरजी ठाकूर यांचा संघ. ज्यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता, कनेक्शन नाही झालं प्रॉपर आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 51 या आकड्यावर. 51 ऑन बोर्ड. चांगली मॅच रंगते. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय. 51 धावा धाव फलकावरती. 51. पुढचा बॉल पुढे आलेत, फटका खेळलाय कवचच्या दिशेने. बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे पाहायचंय. येस, वन बाउंड चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार आलाय चौकार. डीजे 4 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावरती 55 आणि 3 गडी माघारी परतलेत. सिद्धेश खेळतोय 10 बॉल मध्ये 25 धावांवर. त्याला साथ देतोय समीर मोरे. 10 बॉल मध्ये तो खेळतोय 19 धावांवर. असं सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. अगदी लालबाग, करी रोड, भायखळा सगळ्या विधानसभेतील प्रेक्षक मात्र आपण पाहिलं तर आज मात्र आपण पाहिलं तर ही स्पर्धा पाहण्यासाठी या मैदानामध्ये आलेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शैलेशजी शेडगे आणि त्यांच्या समवेत ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिलीपभाई गवस यांचं देखील आगमन. ही स्पर्धा पाहण्यासाठी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 4 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 55 धावा धाव फलकावरती झाल्यात. ओव्हर नंबर 5 चा खेळ. दादासाहेब भोसले गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पहिला बॉल समीर मोरे ऑन स्ट्राइक. क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल निघून जाईल. उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त. बॉल निघून गेलाय. इस्लाम जिमखान्यात आलाय षटकार. बॉल आणि पहिलाच षटकार ठोकलाय समीर मोरेने. 11 बॉल मध्ये तो खेळतोय 25 धावांवर. 10 बॉल मध्ये 25 धावांवर खेळतोय सिद्धेश. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन पायावर बॉल आदळला होता आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. धावा महागात पडू शकणार आहेत या मॅच मध्ये. 2 धावा पूर्ण केल्या. धावा झाल्या धाव फलकावरती आता 63. 63 ऑन बोर्ड. 4.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. क्रिकेटचा महासंग्राम, मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा. आज रविवार नसून क्रिकेट वार आहे आम्हा क्रिकेट चाहत्यांसाठी. आणि आता दादा भोसले विकेट मिळवून दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये या खेळाडूने. प्रथमेश ठाकरेची विकेट आली. तदनंतर मात्र चांगली बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी. डाव सांभाळले आपल्या संघासाठी. यावेळेला चांगला बॉल, थोडेसे शफल झाले होते. बरोबर परफेक्ट डिसिजन दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. यस, डॉट बॉल आलाय. खूपच शफल झाले होते आणि हा डॉट बॉल येतोय. धावा झाल्या धाव फलकावरती 63. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल्स टू गो.
13 बॉलमध्ये 27 धावांवर फलंदाजी करतोय समीर. सिद्धेश खेळतोय 10 बॉलमध्ये 25 धावांवर. लो फुल टॉस. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता नो बॉल पंच घोषित करतील पंच. हा नो बॉल बीमर पडताळला जातोय पंचांच्या माध्यमातून. हाईट पाहिली पंचांनी, अगदी कमरेच्या वरती हा बॉल होता आणि म्हणूनच की काय पंचांनी बरोबर उजवा हात बाहेर काढलाय. सर विजयजी केनी आम्हाला कळवतात यस हा नो बॉल आहे आणि पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. पुन्हा एकदा फटका खेळलाय. फ्री हिटचा बॉल होता. बॅकफुट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. धाव संख्या आता एकने पुढे सरकली, जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 66 या आकड्यावर. 66 ऑन बोर्ड. 4.4 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील पाहायचंय. सगळ्यांच्याच नजरा जर आपण पाहिल्या तर प्रथमेश ठाकरेवर होत्या, पण त्याची विकेट आल्यानंतर या 2 फलंदाजांनी बॅटिंग केली. या फुलातून इनिंग पेश करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये, बॉलला अडवतील. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी चित्याच्या चपळाईने पूर्ण केली आहे ही दुसरी धाव देखील. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 68 या आकड्यावर. 68 ऑन बोर्ड. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा बॉल. 68 धावा धाव फलकावरती. 15 बॉल मध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 30 धावांवर फलंदाजी करतोय समीर मोरे. 11 बॉल मध्ये 26 धावांवर फलंदाजी करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश. डाव सांभाळलाय दोन्ही फलंदाजांनी. हो यावेळेला चांगला बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 68. उर्वरित 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 69 धावांची. दर्जेदार ही स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते. HPLचं हे दिमागदार आयोजन आणि आपल्या आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण हार अर्पण करताना पाहतोय. सर्व पाहुण्यांचे शुभ असते. खरं तर या ठिकाणी आपण हार अर्पण करतोय. तसेच बालासाहेब ठाकरे खरं तर यांच्या प्रतिमेला देखील हार अर्पण करणार आहोत. सर्व आयोजन मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
सर्वांच्या शुभ असते खरं तर या ठिकाणी प्रतिमेला या ठिकाणी आपण हार अर्पण करताना पाहतोय. सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. दिघे साहेबांच्या प्रतिमेला देखील या ठिकाणी हार अर्पण करताना आपण पाहतो. स्क्रीनवरती पाहू शकाल. खरं तर महापुरुषांना या ठिकाणी आपण हार अर्पण करताना पाहतोय. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा, त्याच स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर हे सर्व क्षणचित्र देखील टिपले जात आहेत. खरं तर माने साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. तर प्रेक्षकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खरं तर या ठिकाणी सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्व पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेतोय. माने साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय आणि अभिषेक पाटील सर पुन्हा एकदा जोडले जातील. धन्यवाद. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 30 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 69 धावांची. आणि आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर पहिला मोठा षटकार ठोकलाय प्रज्ञेश लाडने आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार, गोलंदाजीसाठी प्रथमेश ठाकरे, ऑल इंडिया आयकॉन. पुढचा बॉल पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून फटका खेळायचा प्रयत्न. आता एक धाव मिळेल. ऑन साइडला फक्त दिशा दिली. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती झाल्यात. हो, यावेळेला डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. कर्णधार स्वतः मैदानामध्ये आलाय ओमकार जामसुदकर. त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आता मात्र प्रज्ञेश लाडला आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी प्रथमेश ठाकरे. या नावाची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण हा आयकॉन खेळाडू आहे. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय मंदार ठाकूर यांनी. आतमध्ये आलाय बॉल. ऑन ड्राईव्हला फक्त दिशा दिली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. त्याच्याकडून चूक, थोडीशी फंबल झाली आहेत. एकाच धावेवर आता मात्र समाधान मानावं लागेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 8 या आकड्यावर. हो, यावेळेला काय बॉल हाताळलाय. बरोबर बॉल पिचिंग झालाय. बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं चेंडूने वळण देखील घेतलं आणि बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडासा थांबून आला पडल्यानंतर हा बॉल. यावेळेला मोठा मोठा फटका. बॉल निघून जाईल आउट ऑफ द पार्क. प्रज्ञेश लाडच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय षटकार.
धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि हा आकर्षक असा चषक आपण पाहतोय. या चषकावर आपल्या संघाचं नाव कोण करणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. HPL ची ही ट्रॉफी हिंदू हृदय सम्राट चषक 2025 HPL 2025 सीझन 1. आणि हा आकर्षक असा झाळता करंडक. या करंडकाचा मानकरी कोण होणार ते पाहावं लागेल. सगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे देखील असतील. ही सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक आपण पाहतोय. ज्या चषकाने तुम्हा सगळ्यांना वेड लावलंय तो चषक तुम्हा सगळ्यांच्या भेटीला आलाय. अंतिम दिवस या स्पर्धेचा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहे बॉलर अंकित सिंग. सिंग ठरेल का किंग पाहावं लागेल या मॅच मध्ये. कारण प्रज्ञेश लाडची बॅट बोलली आहे पहिल्या षटकामध्ये. तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या प्रथमेश ठाकरेने. बॅट मधून धावा आल्या होत्या 13 प्रज्ञेश लाडच्या बॅट मधून. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ओमकार जामसुदकरला. 4 बॉल मध्ये 13 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रज्ञेश लाड. गोलंदाजीसाठी अंकित सिंग. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 14 झाल्या धावफलकावरती. यावेळेला बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉलला अडवतील जरूर. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धावफलकावरती 15. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 23 आणि 23 मध्ये आता करायचे आहेत 54 धावा. लास्ट 23 बॉल 54 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला आपण पाहतोय रियांश वॉरियर्स बापदेव आणि त्यांच्या विरुद्ध गिरगाव बॉईज दादासाहेब भोसले. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन आणि त्यांच्या विरुद्ध प्रथमेश ठाकरे ऑल इंडिया आयकॉन. अंडर 19चा फॉर्मॅट देखील आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विशेष संकल्पना माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांची. कारण प्रत्येक खेळाडूला या संपूर्ण स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आहे. अगदी अंडर 19चा देखील विचार केला. युवा उद्योन्मुख खेळाडूंचा देखील विचार केला. ऑल इंडिया आयकॉनचा देखील विचार केला. आणि म्हणूनच की काय केतन म्हात्रे आशिष मेहरुल अखिल भारतीय स्तरावरील ऑल इंडिया आयकॉन आपल्याला पाहायला मिळालेत. आणि आपण पाहतोय हे सुसज्ज व्यासपीठ मुख्य व्यासपीठ. त्या व्यासपीठावर बसून हे सर्वच मान्यवर क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 16. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले ऑल इंडिया आयकॉन थॉमस डायस आशिष मेहरुल राहुल सावंत इन ऍक्शन पाहायला मिळाले कालच्या संपूर्ण रजनीमध्ये पहिल्या. त्याचप्रमाणे केतन म्हात्रे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहतोय. ओंकार देसाई. यावेळेला फटका खेळलाय. करण धावतोय पळतोय. तो बनेल दर्शक. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय हा चौकार. चांगला प्रयत्न करण मालुसरेने केला होता. बॉल पर्यंत पोहोचला होता. थोडासा फंबल त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फटका अगदी बरोबर ओमकार जामसुदकरने दिशा दिली. जागा शोधून काढली. जागा बनवली आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. क्रिकेटचा आनंद घेत आहेत. यावेळेला चांगला बॉल आहे. कमबॅक केलंय गोलंदाजाने. अंकित सिंगला आपण पाहतोय कमबॅक करत असताना चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला. आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केले 4 बॉल मध्ये. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन म्हणून ओमकार देवीदास देसाई याचा खेळ पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे आयुब शेख इन ऍक्शन पाहायला मिळाला. चालू असलेल्या मॅच मध्ये प्रथमेश ठाकरे आणि दादासाहेब भोसले असे 4 आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण दिवसामध्ये सकाळच्या सत्रात. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आता चूक करणार नाहीयेत कारण मालुसरे तैनात आहेत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 21-21. रवींद्रजी पाटील खूप सारी मेहनत घेतात आमच्या समवेत कालपासून या स्पर्धेमध्ये. अगदी एक नामवंत गुणलेखक म्हणून त्यांच्या समवेत आम्ही देखील आहेत. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पहिलं पर्व. प्रज्ञेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ओमकार नॉन स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल. यावेळेला प्रचंड वेगात बॉल हाताळलाय. प्रचंड वेग होता या बॉल मध्ये आणि आता मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक केलंय गोलंदाजाने. कारण विशेष बाब म्हणजे या षटकामध्ये चौकार आला होता आणि अवघ्या 7 धावा गोलंदाज अंकित सिंगने खर्च केल्या. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 21. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 18 आणि आता 18 मध्ये करायचे आहेत तब्बल 48 धावा. 18 बॉल मध्ये आता 48 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी काय होईल, कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होणार हे पाहावं लागेल.
आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वॉरेटचा सुपरस्टार प्रथमेश ठाकरे गोलंदाजीसाठी येत असताना 18 बॉल मध्ये 48 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम सामने रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत. ऑर्गनायझर टीम हा सामना संपल्यानंतर प्लीज क्रीज आखून घ्या विनंती असेल. 18 बॉल मध्ये आता 48 धावांची गरज. प्रथमेश ठाकरे गोलंदाजीसाठी येत असताना अखिल भारतीय स्तरावरील ऑल इंडिया आयकॉन या खेळाडूची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो केव्हा येणार, त्याची मॅच केव्हा आहे, तो किती रन करणार, तो किती विकेट घेणार याची चर्चा होती संपूर्ण मुंबईभर. तो आलाय मैदानामध्ये प्रथमेश ठाकरे. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका खेळलाय ओमकारने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळेल. धाव संख्या आता एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. 22. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय, कारण जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 69 धावांची गरज आहे. हे सगळेच प्रेक्षक, हे सर्वच आयोजन समिती खूप सारी मेहनत घेते. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 अगदी दिवस रात्र अहोरात्र तहान भूक झोप सर्व काही विसरून आयोजन समितीने खूप सारी मेहनत घेतली आहे. त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉल सोडून दिलाय, हा बॉल सोडून दिलाय आणि बरोबर डिसिजन. आता हा डॉट बॉल येईल. 69 धावांचा पाठलाग. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तरी स्पर्धा पाहण्यासाठी, स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हरिभाऊ देखील आलेत. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत हरिभाऊ. ओ यावेळेला चांगला बॉल. आत्ता वाईड बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 23 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल उडवलाय, विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि जज केलाय. विकेट आली आहे. फलंदाज प्रज्ञेश आउट. डीजे धन्यवाद डीजे, थँक्यू. 23 धावा, 23 ऑन बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आनंद दास याच खेळाडूने सकाळच्या सत्रामध्ये काय कामगिरी केली होती. बॅट मधून धावा आल्या होत्या, संघाला गरज असताना त्याने बॅटिंग केली आणि तो पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय आनंद दास. आनंद दास ताकदवर फलंदाज आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे हा फलंदाज. पहा आल्या आल्या बिग हिट. बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे, पाहायचंय. यस गेलाय. चूक, मोठी चूक झाली आहे. बॉल वन बाउंड चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. आनंद दास हे नाव लक्षात राहील संपूर्ण स्पर्धेमध्ये. याच फलंदाजाने संघाला गरज असताना धावा केल्या. धावा आता झाल्या धाव फलकावरती 27. हो यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. हा बॉल आता चूक करणार नाहीये. काय एफर्ट दिलेत पहा. पहिला चूक झाली होती, आता चूक निस्तरायची होती आणि आता झेल पकडलाय आणि आनंदाची आता विकेट देखील आली आहे. फलंदाज बाद.
रिप्ले मध्ये थोडेसे नाराज देखील आहे स्वतःवर. समीर मोरे त्या ठिकाणी होते, त्यांच्या माध्यमातून टिपलेला तो अप्रतिम झेल आणि म्हणूनच की काय फलंदाज आनंद दास यांची विकेट आली आहे. आता मॅच ऑन होईल. धावा झाल्या धाव फलकावरती 27-27. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. विकेट आली आहे मोठी. नवीन फलंदाज ऑल इंडिया आयकॉन दादासाहेब भोसले बॅटिंग साठी येत असताना पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. म्हणजेच 3 ओव्हरचा आता खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धाव फलकावरती 28. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल आता शिल्लक आहेत. 69 धावांचा पाठलाग करतोय संघ. नोंद घ्यायची आहे, त्याकडे देखील लक्ष द्या. विनंती असेल टीम गिरगाव बॉईज, विनंती आहे वेळेवर लक्ष द्या, कारण वेळेचं बंधन आहे. खूप सारे सामने आपल्याला समाप्त करायचे आहेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. 16 मार्च 2025. 69 धावांचा पाठलाग चालू असलेला सामना मैदानामध्ये रंगतोय. बापदेव रियांश वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध गिरगाव बॉईज हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. आता नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4. मानव आलेत गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम मुंबादेवी हा गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन प्रोलिंग स्पोर्ट्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण येत्या काही काळामध्येच या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला टेनिस क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळेल. विपुल दादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते संपूर्ण स्पर्धेमध्ये. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी मानव. धावा झाल्या धाव फलकावरती 28-28 ऑन बोर्ड. एकोणसत्तर धावांचा पाठलाग 12 बॉल मध्ये आता करायचे आहेत तब्बल 41 धावा सामना जिंकण्यासाठी. समोर जर आपण पाहिलं तर दादासाहेब भोसले बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. ऑल इंडिया आयकॉन म्हणून दादासाहेब भोसले यांची वर्णी लागली आहे. पाहूयात 12 बॉल मध्ये या 41 धावा होतील का पूर्ण. हो, पहिलाच बॉल उलट्या बॅटने फटका खेळायचा होता. यष्टी रक्षक चपळ आहेत. यष्ट्यांच्या मागे काय बॉल अडवलाय पहा. धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. डॉट बॉल आलाय पहिला. मॅचचं समीकरण आता बदललंय. उर्वरित 11 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे तब्बल 41 धावांची. 28 धावा धाव फलकावरती झाल्यात. दादासाहेब भोसले आणि ओमकार जामसुदकर कर्णधार आणि त्याच्या समवेत आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. हो, पुन्हा एकदा प्रचंड वेगात हाताळलाय हा बॉल मानवने. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण आता बदललंय. उर्वरित 10 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि आता 10 बॉल मध्ये करायचे आहेत तब्बल 41 धावा. दादासाहेब भोसले या नावाची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ही मॅच जर जिंकवली तर आपल्या संघासाठी. प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय दादासाहेब. क्षमता आहे या खेळाडूकडे. हो, यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, फटका फसलाय. आता मात्र एक धाव मिळेल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय, कारण उर्वरित 9 बॉल आता बाकी आहेत आणि या 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 69 धावांचा पाठलाग संघ करतोय. 29 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी देखील परतलेत बापदेव रियांश वॉरियर्स.
ओमकार जामसुदकर कॅप्टन, कर्णधार अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. 9 बॉल मध्ये 40 धावा, लक्ष मोठं आहे. अगदी 4 ते 5 बॉल मात्र सीमारेषा पलीकडे धाडावे लागतील या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. यावेळेला पहिला आलाय, यस, म्हटल्याप्रमाणे पहिला षटकार ओमकार जामसुदकरच्या बॅट मधून, सिक्सर. धावा 35 झाल्या, 34ची गरज आहे. पहिला षटकार आता मात्र ओमकार जामसुदकरने ठोकलाय या मॅच मध्ये. यावेळेला लो फुल टॉस, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, बॉल अडवण्यात यशस्वी झालेत आणि तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण आता बदलतंय, कारण उर्वरित 7 बॉल आता शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 36 धावा धावफलकावरती झाल्यात. दादासाहेब भोसले, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, आज फटके खेळावे लागतील. 7 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे, म्हणजे 7 मधील 5 बॉल बाहेर मारायचे. हे गणित आहे टेनिस क्रिकेटचं. हो, यावेळेला चांगला बॉल, काय कमबॅक केलं या गोलंदाजाने. हा मानव आहे, प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि आता मात्र हा डॉट बॉल आलाय. उर्वरित 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 33 धावांची गरज आहे. येस, ओव्हर टू यू डीजे. गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी करण मालुसरे, शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय कर्णधार कॅप्टन, स्ट्रायकिंग एंडला ओमकार जामसुदकर. 6 बॉल मध्ये 33 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. करण मालुसरे चांगली बॅटिंग केली होती पहिल्या डावामध्ये. या खेळाडूने षटकार देखील पाहायला मिळाला होता त्याच्या बॅटमधून. तो करण आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या धावामध्ये आपण पाहिले तर समीर मोरे नॉट आउट राहिला. वैयक्तिक 30 धावा त्याने बनवल्या आणि त्याला साथ दिली सिद्धेशची. सिद्धेशने देखील आपण पाहिलं तर मॅच मध्ये नॉट आउट 26 धावा केल्यात आणि म्हणूनच की काय तब्बल 68 धावांचा डोंगर रचला होता पहिल्या डावामध्ये टीम गिरगाव बॉईज या संघाने. 69 धावांचं लक्ष्य. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये करायचे आहे तब्बल 33 धावा सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत. हो, चांगला प्रयत्न केला, बॉल अडवलाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण उर्वरित 5 बॉल आता बाकी आहेत आणि या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 32 धावांची गरज आहे. मोठी मॅच, धावांचा डोंगर रचला पहिल्या डावामध्ये. करणचा पुढचा बॉल यावेळेला पिक केलाय आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. दादाने येतोय षटकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती झालेत. 69 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 4 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळेला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश ठाकरे, त्याच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय दादाच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद डीजे, थँक्यू. डीजे मास्टर देखील खूप सारी मेहनत घेतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 47 धावा धावफलकावरती झाल्यात. आणखीन एक बिग हिट यावेळेला हवेमध्ये आहे, उंची जास्त आहे, बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय अगदी सोप्पा झेल आणि विकेट. फलंदाज बाद.
अंकित सिंगने तो झेल पकडला आणि म्हणूनच की काय फलंदाज दादा भोसलेची खेळी आता संपुष्टात आली आहे. विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी सोप्पा झेल पकडला, बसून हा झेल पकडलाय अंकित सिंगने. तोच किंग ठरला या मॅच मध्ये, कारण आपण पाहिलं तर अवघ्या 7च धावा त्याने खर्च केल्या होत्या. ते निर्णायक षटक म्हणावं लागेल या संपूर्ण मॅच मधील. चला नवीन बॅटर या मैदानामध्ये प्लीज, विनंती असेल. टीम रियांश वॉरियर्स. सिंग पॅकर कर्णधार आपण या व्यासपीठावर. टॉस केला जाईल पुढील मॅचचा. सिंग पॅकर कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. पहिलं टॉस केला जाईल आणि तदनंतर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मीत आलेत बॅटिंग साठी. सिंग पॅकर कर्णधार आपण यायचंय टॉस साठी. शैलेश या टॉस साठी आपण या. मीत अंडर 19चा हा खेळाडू मीत मैदानामध्ये येत असताना 47 धावा धाव फलकावरती. करणचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. हा डॉट बॉल येईल. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज आहे. आता पक्कड मजबूत केले या सामन्यावर गोलंदाजी करत असलेला संघ मंदारजी ठाकूर यांचा संघ. चांगली संघबांधणी केली आहे मंदार ठाकूर यांनी. गिरगाव बॉईज प्रथमेश ठाकरे आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो हुकमी एक्का समीर मोरेचा देखील उल्लेख करावा लागेल या संपूर्ण मॅच मध्ये, आणि सिद्धेशचा देखील उल्लेख करावा लागेल. यावेळेला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला, बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार आणि हा सामना जिंकलाय टीम गिरगाव बॉईज या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हळलक टीम बाबदेव रियांश वॉरियर्स.